भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? सद्धम्माची कार्य. 1. मनाची मलिनता दूर करणे हे सद्धम्माचे कार्य होय. एकदा तथागत हे श्रावस्तीस निवास करीत असताना कौशल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या सानिध्य गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे अशी त्याने तथागतांना विनंती केली. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी असा होता. भगवान बुद्धाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ता ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतासमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतवृंदात 2 व्यापारी त्यांचे प्रवचन ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिकरित्या घडवून या राजाने किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे हे सिद्धांत आहेत. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्या वाहनाला बांधलेले वासरू गायीच्या मागे मागे जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजा मागून जात आहेत. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या धर्मशाळेमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चतुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवले. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत राहिला. शेवटी गुंगी आल्यानं तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावरच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेस तो रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडीवानाला अंधारात न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि तेथेच मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यासमोर गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनावर बसविण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेल्या त्या विलक्षण कलाटणीविषयीचे विचार मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांनी त्यांच्या देशात जाऊन त्याच्या प्रजेला उपदेश करावा यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगतवंद्य बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण प्रजेला सांगितले आणि म्हटले, मन हे सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कोणत्याही क्रमाचे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि त्याची कार्य दुष्ट बनतात. अकुशल कर्मामुळे उद्भवलेली दुःखे ज्याप्रमाणे रथाचे चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे दुष्ट कर्मे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हेच सर्वांचे मूळ आहे. मन हेच स्वामी आहे. मन हेच कोणत्याही कर्माचे ते करण्यापूर्वी योजना तयार करते. तर माणसाचे मन शुद्ध असेल तर तो माणूस शुद्ध बाबी बोलतो आणि चांगली कार्य करतो आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख माणसाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसाच्या मागे मागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आंधी आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे उपासक झाले. 2. जगाला धर्मराज्य बनविणे हे सद्धम्माचे कार्य होय. धर्माचे प्रयोजन काय? भिन्न धर्मांनी ज्या प्रश्नाची भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत, माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे धर्माचे प्रयोजन आहे असे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर दिले जाते. बहुतेक धर्म 3 प्रकारचे राज्य असल्याचे सांगतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला पृथ्वीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्गाच्या राज्यावर ईश्वराचे शासन चालते, नरकाच्या राज्यावर सैतानाचे शासन चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या वर्चस्वाखाली नसते, त्याचप्रमाणे ईश्वराचाही त्यावर पूर्ण अधिकार नसतो. परंतु एक दिवस देवाचा पूर्ण अधिकार होईल अशी आशा करूया.
काही धर्मामध्ये स्वर्गाच्या राज्याला धर्मराज्य असल्याचे म्हटले जाते, कारण ते प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली चालते. इतर काही धर्मानुसार स्वर्गाचे राज्य पृथ्वीवर असत नाही, ते फक्त स्वर्गाचे दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी जाणारे तेथे पोहोचतात. तेव्हा जीवनातील जेवढे भोगविलास आहेत व त्यांची साधने आहेत त्या सर्वांची तेथे त्यांना प्राप्ती होते. सर्व धर्म असाच उपदेश देतात की या स्वर्ग राज्याची प्राप्ती हेच प्रत्येक माणसाचे ध्येय असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या धर्माचे कार्य असते. धर्माचा उद्देश काय आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर अगदी वेगळे आहे. जीवनाचा उद्देश कोण्यातरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे भगवान बुद्धांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे होते की इहलोकीचे धर्माचे राज्य होय आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणाने येतेच घडते. त्यांनी लोकांना असे सांगितले की जर तुम्हाला दुःखाचा अंत करायचा असेल तर प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच आणि न्यायानेच वागले पाहिजे आणि तेव्हाच या पृथ्वीवर धर्मराज्य स्थापन होऊ शकेल. या विशेषतेमुळेच त्यांचा धर्म इतर सर्व धर्मांपासून वेगळा आहे. त्यांचा धर्म पंचशील, आर्य अष्टांग मार्ग आणि परिमिता याच्यावरच भर देतो. भगवान बुद्धांनी या त्रिवरच आपला धर्म का आधारला? कारण हा एक असा जीवन मार्ग आहे ज्याच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. एक माणूस हा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार करतो त्याचाच परिणाम म्हणून दुःख निर्माण होते. एका माणसाचा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार आहे त्याचा नाश धर्मानेच होऊ शकतो आणि त्यामुळे दुःखाचाही नाश होतो. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे असे भगवान बुद्ध सांगतात. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात. धर्माने माणसाला आचरणास योग्य कुशल कर्मे कोणती हे ओळखण्याची आणि त्या आधारे आचरण करण्याची शिकवण दिली पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य म्हणजे अकुशल कर्मे कोणती हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. धर्माच्या या दोन कार्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण अशी धर्माची इतर कर्तव्ये देखील भगवान बुद्धांनी सांगितली आहेत. धर्माचे पहिले कार्य म्हणजे माणसाचा स्वभाव आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांना वळण लावणे, म्हणजे त्याला सुसंस्कृत करणे हा होय. ही गोष्ट प्रार्थना करण्यापेक्षा भिन्न प्रक्रिया आहे. ही व्रत वगैरेपासून भिन्न प्रक्रिया आहे. ही यज्ञवली वगैरेंपासून भिन्न प्रक्रिया आहे. देवदह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचे संस्थापक ज्यांना मानतात त्या तीर्थंकर महावीरांचे असे म्हणणे होते की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव जे माणूस या जन्मी भोगतो ते गतजन्मी असलेल्या कर्माचे फळ होय. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचा नाश केला असता आणि नवीन कर्मे न केल्याने भविष्यकाळात भोगायला काही शिल्लक राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो. जेव्हा दुःखाचा क्षय होतो तेव्हा सुख दुःख अनुभव करण्याची शक्ती हिचा क्षय होतो. जेव्हा वेदनेचा क्षय होतो तेव्हा सर्व दुःखाचे मुळापासून उच्चाटन होते. अशी निघटनाथांची म्हणजे जैन धर्माची शिकवण होती. त्यावर भगवान बुद्धांनी असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की आता दुष्टवृत्तीचा उच्छेद झालेला आहे आणि येथे सत्प्रवृत्तीची स्थापना झालेली आहे? याचे उत्तर नाही असेच मिळते. तेव्हा भगवान बुद्धांनी असा आक्षेप घेतला, तर मग पूर्वजन्मीच्या दुष्कर्माच्या निर्जरेचा आणि नव्या दुष्कर्माच्याही न करण्याचा काय फायदा? जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तींना सत्प्रवृत्तीमध्ये बदलण्याचे मनास शिक्षण देत नाही. भगवान बुद्धाच्या मते त्यावेळच्या कोणत्याही धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती किंवा शुभ संस्कार
ही चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजे माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराद्वारे वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश ज्याला भगवान बुद्धांनी फार महत्त्वाचा मानले आहे तो हा की माणसामध्ये एवढे साहस असले पाहिजे की एवढे तत्व उचित म्हणून समजल्यावर जर कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सलेख सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिला आहे. ते म्हणतात, तुम्हाला आपले मन निर्मळ बनविण्यासाठी निश्चय करायला पाहिजे की जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी तुम्ही हानिकारक कृत्य करणार नाही. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करणार नाही. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करणार नाही. जरी दुसरे लोक श्रेष्ठ जीवन व्यतीत करीत नसले तरी तुम्ही श्रेष्ठ जीवन व्यतीत करणारच. जरी दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करणार नाही. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभ धरणार नाही. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करणार नाही. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीने, मिथ्या संकल्पाने, मिथ्या वाणीने, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्याविषयी चुकत असले, मुक्तीविषयी चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि मुक्ती या दोन्ही मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त राहाल. जरी दुसरे लोक गर्विष्ठ आणि उद्धट असले तरी तुम्ही मात्र विनम्र स्वभावाचे राहाल. जरी दुसरे लोक शंकाग्रस्त असले तरी तुम्ही मात्र निशंक राहाल. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपण, दुष्ट संगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्जलपणा, सत असत, विवेकाचा अभाव, आळाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणवाल. जरी दुसरे लोक लौकिक वस्तूंना चिटकून राहिले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिटकता त्यागशील राहाल. हे चुंदा, चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्म यांची गोष्टच काय, तर संपूर्ण विज्ञान म्हणजे जाणीव सुद्धा चेतनेमुळे प्रभावित होते. म्हणून मी सांगतो, हे चुंदा, माणसाने करावयाचे ते सर्व संकल्प जे मी वर तपशिलेने सांगितले आहे त्याविषयी माणसाने दृढ निश्चयी व्हायला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार हाच धम्माचा उद्देश होय. धम्म हा तेव्हाच सद्धम्म राहतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांसाठी ज्ञानाचे द्वार उघडे करतो. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांसाठी मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती मुभा फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांचा ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाचे दार उघडे होते आणि त्यापैकीही ती मुभा फक्त या त्रिवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. सर्व स्त्रिया, मग त्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य का न असोत, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचा काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञान मिळवण्याचा मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्धांची शिकवण होती. शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला शास्त्रार्थ करून विरोध केला. लोचित ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या महान भिक्षू संघासह परिभ्रमण करीत असता
तथागत शालवाटिका या नावाच्या शाल वृक्षाच्या रागाने परिवेष्टित एका खेडेगावी गेले. त्यावेळी शालवाटिकेत लोहीच नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडे आणि धनधान्यांनी भरलेली असा प्रदेश होता. हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व अधिकारासहित दान केलेला होता व जणू काही तो त्याचा राजाच होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहित ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेस थांबलेले आहेत असे लोहित ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितचाने आपला नावी भेसिक याला बोलावून सांगितले, भेसिका, इकडे ये. ऐक, ते श्रमण गौतम येथे उतरले आहेत. तेथे जा आणि माझे नाव सांगून त्यांचा कुशल समाचार विचार. त्यानंतर उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहित ब्राह्मणाकडे भोजनास यावे असे आमंत्रण दे. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्यांना आमंत्रण दिले. तथागतांनी त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी चिवर परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्षू संघासह वाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितचाने पाठविलेला भेसिक नावी भगवान बुद्धांमागे एक पाऊल टाकीत चालत होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहितच्याचे ते मिथ्यादृष्टीचे मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये याविषयी सांगितले. तथागत म्हणाले, भेसिका, असे असू शकते. भेसिका, असे असू शकते. तथागत त्या लोहित ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि आपल्या आसनावर जाऊन बसले. त्या लोहित ब्राह्मणाने भिक्षू संघासहित तथागतांना आपल्या हाताने गोड आणि स्वादिष्ट प्रकारचे अन्न ते नको नको म्हणेपर्यंत आग्रहपूर्वक वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितचाने एक ठेंगणे आसन ठेवून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहित म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितचं, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत राहत आहेस, तू त्याचा मालक नाहीस का? होय गौतमा, मी तसाच आहे. लोहितचं, मग उदाहरण म्हणून अशी कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेवर लोहित ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यानेच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा संपूर्ण माल त्याचा उपभोग घेतला पाहिजे, दुसऱ्या कोणालाही काहीही देऊ नये. असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? तथागता, मी त्याला संकट निर्माताच समजेल. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकारक मानशील काय? लोहितचाने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकारक मानणार नाही. अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणारा माणूस त्यांचा मित्र होईल की शत्रू? गौतमा, शत्रू. पण ज्यामुळे कोणी जर कोणाचा शत्रू बनतो तो सिद्धांत तू चांगला मानशील की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत चुकीचा आहे असेच मानेल. मग लोहितचं, मला सांग, तुझा काय विचार आहे? राजा प्रसेनजित काशी आणि कौशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतम, आहे. मग लोहितचं, एक उदाहरण म्हणून कल्पना कर. कोणी जर असे बोलला की कौशलचा राजा प्रसेनजित याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहेत, त्याने एकट्यानेच त्या कौशल व काशीचे उत्पन्न घ्यावे, तेथे उत्पन्न होणारा माल त्याचा उपभोग आणि आनंद घेतला पाहिजे, दुसऱ्या कोणालाही देऊ नये. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर लोक राजा प्रसेनजिताचे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? हो गौतमा. होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेल. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकारक मानशील काय? नाही गौतमा,
तो त्यांचा हितकारक नव्हे, आणि जर तो त्यांचा हितकारक नसेल तर तो त्यांचा मित्र होईल की शत्रू? गौतमा, शत्रू. जो सिद्धांत कोणास कोणाचा शत्रू बनवतो, तो सिद्धांत तुझ्या मते योग्य की चुकीचा? गौतमा, तो सिद्धांत चुकीचा आहे. मग लोहितचा, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागला की शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की प्रसेनजित राजा काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काहीही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात ते त्यांचे हितकारक होऊ शकत नाहीत, हे त्यांचे शत्रू होऊ शकतात. आणि जो सिद्धांत कोणाचा शत्रू बनवितो तो सिद्धांत हा चुकीचा सिद्धांत आहे. तद्वतच हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण याने त्याच्या जवळील विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्यांचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे असा माणूस दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करणारा ठरतो, तो त्यांचा चिंतक ठरणार नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो, आणि अशा प्रकारे तो माणूस त्यांचा हितचिंतक नसल्यामुळे त्यांचा शत्रूच ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत चुकीचा सिद्धांत आहे. 2. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की विद्वान होणे पुरेसे नाही, कारण त्यामुळे माणूस पोकळ पांडित्याकडे वाटचाल करू शकतो. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात थांबले होते व तेथे जमलेल्या लोकांना ते उपदेश करीत होते. त्यावेळी कोसांबीमध्ये एक ब्रह्मचारी राहत होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान होता की त्याच्या सारखा शास्त्राचा जाणकार कोणीच नाही, कारण कोण्या इतरास शास्त्रार्थ करण्यात आपल्यासारखा समजत नसे. म्हणून तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक जळती मशाल घेऊन मिरवत असे. एके दिवशी एका शहराच्या साधारण माणसाने त्या ब्रह्मचार्याला त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग हे फारच अंधकारमय आहे व लोक एवढे अधिक पथभ्रष्ट आहेत की त्यांना जेवढा मार्ग दाखविता येईल तेवढा मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेऊन हिंडत असतो. भगवान बुद्धाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी त्या ब्रह्मचार्यास विचारले, अरे, या मशालीचा उद्देश काय आहे? ही मशाल घेऊन तू कोठे फिरतोस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, सर्वच लोक अज्ञान आणि अंधकाराने इतके वेढलेले आहेत की त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल घेऊन फिरत आहे. तेव्हा तथागतांनी विचारले, धर्मशास्त्रामध्ये ज्या 4 प्रकारच्या विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या याचा उल्लेख आहे, त्या सर्वांना तू जाणतोस काय? त्या ब्रह्मचार्याला अगतिकपणे हे कबूल करावे लागले की त्याला ते ज्ञान नव्हते. तेव्हा त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असो किंवा नसो, तरी तो जर इतरांना मूर्ख समजून त्यांचा तिरस्कार करीत असे तर तो स्वतः आंधळ्या माणसासारखा आहे आणि इतरांना मशाल दाखवित फिरत आहे. 3. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो प्रज्ञेच्या आवश्यकतेची शिकवण देतो. ब्राह्मण विद्येला फारच मोठी गोष्ट मानित. माणूस शीलवान असो की नसो, परंतु तो विद्वान असला तर तो त्यास पूज्य मानित. त्याने म्हटले आहे की राजा तर स्वदेशीच पूज्य मानला जातो, परंतु विद्वान हा सर्वत्र पूजनीय असतो. स्वदेशी पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. त्यांना असे सुचवायचे असते की विद्वान हा राजापेक्षाही थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यामधील भेद होय. असेही म्हणू शकतात की ब्राह्मण ही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत असत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाच्या प्रज्ञेच्या कल्पनेत आणि ब्राह्मणाच्या प्रज्ञेच्या कल्पनेत
महंतर आहे, जमीन आसमानचे अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एकेवेळी तथागत राजगृहाजवळच्या वेळूवनात रामाच्या कलंदत निवासात उतरले होते. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार नावाचा ब्राह्मण तथागतांच्या दर्शनार्थ आला. त्यांचे कुशलक्षेम विचारल्यावर तो त्यांच्या एका बाजूस बसला. एकीकडे बसल्यावर वर्षकार ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, जर कोण्या पुरुषाच्या अंगी हे 4 गुण असले तर त्याला आम्ही मोठा विद्वान आणि थोर माणूस मानतो. हे 4 गुण कोणते? श्रमण गौतम, 1. तो विद्वान असला पाहिजे. जे कोणते वचन तो ऐकतो त्या वचनाचा अर्थ तत्काळ समजतो. तो सांगू शकतो की या वचनाचा हा असा अर्थ आहे. 2. त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. फार पूर्वी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टीचे त्याला स्मरण असले पाहिजे. 3. तो स्वतःच्या गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात कुशल असला पाहिजे. 4. तो जाणतो की कोणती कर्मे करणे योग्य आणि त्यासाठी काय व्यवस्था करायला हवी. श्रमण गौतमा, जर कोण्या माणसाच्या अंगी हे गुण असले की आम्ही त्याला मोठा विद्वान समजतो, श्रेष्ठ पुरुष समजतो. आता हे श्रमण गौतमा, आपल्याला हे माझे कथन योग्य वाटत असेल तर त्याचे समर्थन करावे. उलट पक्षी त्याचे खंडन करणे योग्य वाटत असेल तर खंडन करावे. ब्राह्मणा, या गुणाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही किंवा तुझा विरोधही करू शकत नाही. मी त्या माणसाला मोठा विद्वान समजतो ज्याच्या अंगी हे 4 गुण आहेत. जे तू सांगितलेस त्या 4 गुणाहून सर्वथा भिन्न आहेत. हे ब्राह्मणा, जो मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय झटणारा असतो, ज्याच्यामुळे पुष्कळशे लोक सुंदर हितकारक आर्यपथाचे अनुगामी आहेत, तो ज्या विषयावर मनास केंद्रित करण्याची इच्छितो त्या विषयावर त्याला आपल्या मनाला केंद्रित करता येते. त्या विषयाला मनात स्थान द्यायचे नसते. ज्या विषयाला मनात स्थान द्यायचे नसते त्या विषयाकडे जाण्यापासून तो मनाला अडवतो. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे अशी इच्छा धरतो ते संकल्प तो मनात उत्पन्न होऊ देतो, आणि जे संकल्प मनात उत्पन्न होऊ नयेत असे तो इच्छितो ते संकल्प मनात उत्पन्न होऊ देत नाही. येणेप्रमाणे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असतो. त्याप्रमाणेच त्याला जेव्हा वाटते तेव्हा तो विना कष्ट घेता, विना अडचण अनुभवता 4 लोकोत्तर ध्यानाला प्राप्त करतो, जे या जीवनातही सुखविहाराकरिता आवश्यक आहेत. आणि हे ब्राह्मणा, तो ह्या जीवनात आसवांचा नाश करतो, चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेद्वारे विमुक्तीला प्राप्त करून तो त्याचा आनंद घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, मी तुझे समर्थनही करीत नाही आणि तुझा विरोधही करीत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. आणि मी सांगितलेले 4ही गुण तू सांगितलेल्या गुणाहून अगदीच भिन्न आहेत. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तुम्ही हे सांगितले आहे. गौतमांच्या अंगी हे 4ही गुण आहेत असे मी मानतो. ते बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतात आणि त्यांना स्वभावतच सुंदर आणि हितकारक अशा आर्य मार्गात आणून सोडतात. खरोखर श्रमण गौतम, ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितात त्यावर ते आपले चित्त एकाग्र करू शकतात. ते आपल्या विचारांचे स्वामी आहेत. खरोखर श्रमण गौतम हे सोयीचेनुसार 4 ध्याने करू शकतात. ते खरोखरच आश्वांचा नाश करून आपले अंतःकरण विमुक्त करतात. ही विमुक्ती ते प्रज्ञेने साधतात आणि त्या स्थितीत ते सदैव राहतात. या ठिकाणी भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध विद्येपेक्षा प्रज्ञेला अधिक महत्त्वाचे का मानतात हे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत.
आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.